सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता कुणाला फाशी होते आणि कुणाला जन्मठेप याची प्रतीक्षा महाराष्ट्राला आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याने पोलिसांना दिलेल्या जबाबात देशमुखांची हत्या केल्याची कबुली दिली आहे। हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये याच आपल्या मराठी मंडळी चॅनलवर बघितलं आहे। वाल्मिक कराडचं नाव देखील घुलेनं आणि इतर आरोपींनी घेतलंय अशी माहिती देखील समोर आलेली आहे। वाल्मिक कराडच्या आदेशानंतर हे प्रकरण वाढत गेलं असं सुदर्शन घुलेनं म्हटलं आहे अशी माहिती आहे। खंडणी प्रकरणात संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा असं वाल्मिक कराड बोलला होता अशी कबुली सुदर्शन घुले यानं दिलेली आहे। घुलेसह जयराम चाटे, महेश केदार आणि इतर जे काही आरोपी आहेत त्यांनी देखील हत्येची कबुली दिलेली आहे। यामुळे वाल्मिक कराडसह संपूर्ण गँग आता पुरती या प्रकरणात अडकताना दिसते आहे। या सगळ्या घडामोडीनंतर आता या प्रकरणात एक नवीन माहिती समोर आली आहे। एका ऑफिस बॉयमुळे संपूर्ण कराड गँगचा टप्प्यात कार्यक्रम झालाय असं दिसतंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवादा एनर्जी कंपनीच्या एका ऑफिस बॉयचा जबाब महत्त्वाचा ठरलाय। या ऑफिस बॉयचा कबुली जबाब काही प्रसार माध्यमांनी दाखवलाय। ऑफिस बॉयच्या कबुली जबाबातून हत्येचं कारण आणि वादाची ठिणगी कुठं पडली याचा घटनाक्रम समोर आलाय। ऑफिस बॉयनं दिलेल्या कबुली जबाबानुसार 6 डिसेंबर 2024 रोजी आवादा एनर्जी प्रकल्प परिसरात सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदारांकडून गोंधळ घालण्यात आला होता। यावेळी सुरू असलेलं भांडण सोडवण्यासाठी वॉचमन गेले असता आरोपींनी त्यांना मारहाण केली। याच दरम्यान सुदर्शन घुले यानं मी वाल्मिक कराडचा माणूस आहे, कंपनी सुरू ठेवायची असेल तर 2 कोटी रुपये खंडणी द्या, नाहीतर कंपनी बंद करा अशी धमकी दिली होती। घुलेच्या इतर साथीदारांनी देखील दमदाटी केली होती। हा वाद सुरू असताना तिथं मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख आले। त्यांनी सुदर्शन घुलेसह त्यांच्या साथीदारांना कंपनी बंद करू नका, लोकांना रोजगार मिळू द्या अशी विनंती केली होती। मात्र सुदर्शन घुलेनं सरपंचांना धमकी दिली आणि सरपंच तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी घुलेनं दिली होती। हाच ऑफिस बॉयचा जबाब वाल्मिक कराड गँगला अडकवण्यासाठी महत्त्वाचा ठरलाय। बुधवारी पार पडलेल्या सुनावणीत देखील या जबाबाचा उल्लेख करण्यात आला होता। त्यामुळे ऑफिस बॉयनं दिलेल्या जबाबानं कराड गँग आणखी अडकलेली दिसते आहे। अनेक पुरावे आता संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांच्या विरोधात सापडलेले आहेत। कृष्णा आंधळे अजूनही मात्र फरार आहे। आता तो फरार आहे की त्याला फरार ठेवलं जात आहे। कृष्णा आंधळे सापडला तर आणखी मोठे खुलासे होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते। मोठे मासे गळाला लागू नये म्हणून कृष्णा आंधळे सापडत नाहीये का आणि हे यंत्रणेचं अपयश नाही का असा देखील प्रश्न आता उपस्थित राहतोय। तपास वेगानं सुरू आहे, वेगानं सुनावणी देखील सुरू आहे, लवकरच निर्णय देखील येईल। तुम्हाला काय वाटतं हे वारंवार तुम्हाला विचारून अर्थ नाही, कारण महाराष्ट्राच्या भावना आम्हाला ठाऊक आहेत की आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे हेच तुमचं आमचं मत असणार आहे। तरीही तुमच्या भावना आमच्यासाठी महत्त्वपूर्ण असतात, व्यक्त झालं पाहिजे। तुम्ही व्यक्त झालात तर आम्हाला व्यक्त व्हायला बळ मिळतं। त्यासाठी तुमचं मत नक्की कमेंट करून आम्हाला सांगा। आपलं चॅनल मराठी मंडळी आणि आपले व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील, जे विषय आम्ही हाताळतो ते आवडत असतील तर सबस्क्राईब नक्की करा आणि काही सूचना असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।